सर्वप्रथम इथे आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे पत्रकार बंधू भगिनी इकडे आलात त्याबद्दल पक्षातर्फे आणि पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता या नात्याने आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सगळ्यांचे आभार। सगळ्यांना माझा नमस्कार आणि जय महाराष्ट्र। या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आणि या प्रचारासाठी माझी ही पहिली प्रेस कॉन्फरन्स नागपूरमध्ये आहे आणि मी पक्षांतर केल्यानंतरची ही पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे। याच्यापूर्वी आपण सगळेजण भेटलो होतो त्यावेळी मी काँग्रेसचा प्रवक्ता होतो आणि आता गुढीपाडव्याच्या दिवशी मी शिवसेनेमध्ये पक्षांतर केलं आणि मी शिवसेनेचा उपनेता आणि सहमुख्य प्रवक्ता म्हणून यापुढे आपल्याला सगळ्यांना भेटणार आहे, आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे आणि म्हणून ही माझी पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे पक्षाच्या दृष्टीने तुमच्याबरोबर। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत। म्हणून मी मुद्दाम बोललो नाही, मला वाटलेला हा प्रश्न येईल। मी असं ठरवलेलं आहे की आमची लाईन ही असणार आहे की आम्ही शिवसेना आहोत। आम्हाला निवडणूक आयोगाने शिवसेना म्हणून मान्यता दिलेली आहे, नाव शिवसेना दिलेलं आहे, पक्षाचा सिम्बॉल शिवसेना दिलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला कोणती शिवसेना हे बोलायची गरज नाही। दुसऱ्या शिवसेनेला त्यांनी नाव वापरायचं काय हे दिलेलं आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। त्याच्यामुळे त्यांना ती गरज आहे, आम्हाला गरज नाही। आम्ही शिवसेना आहोत आणि आम्ही यापुढे शिवसेना म्हणूनच सगळ्यांच्या समोर जाऊ आणि त्या दृष्टीने आम्ही बोलू। या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोरात सगळीकडे पक्षाची आणि आमच्या महायुतीची तयारी जोरदार सुरू आहे। या तयारी आणि या इकडच्या सभांसाठी उद्या आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उद्या येणार आहेत। उद्या आम्ही 2 सभा घेतलेल्या आहेत, एक सावनेरमध्ये आणि एक नरखेडमध्ये। नरखेडची सभा पहिल्यांदा होईल आणि त्याच्यानंतर सावनेरची सभा होईल आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री साहेब आणि आमच्या पक्षाचे नेते हे मुंबईसाठी रवाना होतील। तर नारखेडची सभा जी आहे त्याचं ठिकाण टेंटेटिव्हली आम्ही ते चौक ठेवलेलं आहे। तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत त्याचं फिक्स झालं की आपण देऊ, पण सावनेरमध्ये एक सभा आणि नरखेडमध्ये ही सभा हे आमचं ठरलेलं आहे आणि महायुतीतर्फे ती सभा आम्ही घेतोय आणि खास मुख्यमंत्री साहेब या सभेसाठी येणार। ही एक माहिती झाली। आता या निवडणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर पूर्व आणि पश्चिम विभाग पकडून या ज्या 10 जागा आहेत म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ, वाशिम, सगळीकडे बोललं जातंय की काही ठिकाणी असं बोललं जातंय की महाविकास आघाडीला खूप चांगले दिवस येत आहेत किंवा त्यांच्या जागा वाढण्याचे चान्सेस आहेत। मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की 2004 पासूनचा जर 2000 आतापर्यंत आपण जर रेकॉर्ड बघितला 4 लोकसभा निवडणुकीचा, तर या पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये ज्या 10 जागा आहेत त्या 10 जागा ॲव्हरेज 3 वेळा 4 निवडणुकीमध्ये ॲव्हरेज 3 वेळा म्हणजे 3.5% स्पेसिफिकली बोलायचं झालं तर त्या 3.5 वेळा या जागा भाजप आणि शिवसेनेने जिंकलेल्या आहेत। या 10 जागांपैकी फक्त 5 जागा ज्या आहेत या विरोधी पक्षाला
फक्त एकदाच जिंकता आल्या आणि एक जागा फक्त दोनदा जिंकता आली. तर हा जर ॲनालिसिस आपण बघाल आणि ह्या संख्या आहेत, गणित कधी खोटं बोलत नाही आणि मी नेहमी पुरावे आणि ॲनालिसिसवरच आजपर्यंत बोलत आलो आहे. तर जर तुम्ही हे ॲनालिसिस बघताय तर या जागा 4 निवडणुकांपैकी 3 वेळा ॲव्हरेज जर काढलं, काही जागा तर 4-4 वेळा बुलढाणा, अकोला, या यवतमाळ, वाशिम या आम्ही जिंकलेल्या आहोत. पण जर तुम्ही ॲव्हरेज काढला तर 3.5 वेळा म्हणजे भाजप शिवसेनेला जागा मिळालेल्या. त्याच्यामुळे ही जी बडबड चालू आहे काही ठिकाणी की आम्हाला एवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा मिळतील, तर सगळं थोतांड आहे. यांना एखाद दुसरी जागा मिळाली या पूर्व आणि पश्चिम विदर्भात मिळून तरी महाविकास आघाडीने नशीब आणि पेढे वाटले पाहिजेत, नाहीतर यांना काहीही मिळण्याची शक्यता या पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये नाही आहे. हे आतापर्यंतचा जो रेकॉर्ड आहे ह्याच्यावरून दिसतंय. आणि गेल्या 5 वर्षामध्ये ज्या विदर्भासाठी केंद्राने ज्या योजना इकडे राबवल्या आणि केंद्राने ज्या योजनांची या विदर्भामध्ये आम्ही ज्या योजना इकडे राबवल्या त्याच्याकडे जर बघितलं तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सगळ्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर मला वाटत नाही की विदर्भामध्ये महाविकास आघाडीला काही जागा आहे. म्हणजे जर आपण बघतोय तर सूरजगड येथे आम्ही जवळजवळ 14,000 कोटीचा प्रकल्प आणि 5,000 कोटीचे 2 नवीन प्रकल्प घेऊन येतोय. त्यातून विदर्भामध्ये 10,000 लोकांचा रोजगार हा तिथून मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही भद्रावती येथे जो कोळसाच्या खनिजावरचा जो प्रकल्प आहे, कोल कॅल्सिफिकेशनचा, त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि युरिया निर्मितीचा जो आमचा प्रकल्प आम्ही घेऊन येतोय, जवळजवळ 20,000 कोटी रुपये, जे आजपर्यंत कधीच विदर्भामध्ये एवढी रक्कम महाविकास आघाडी किंवा काँग्रेसने गुंतवली नव्हती, ती गुंतवली जाते. त्याच्यातून जवळजवळ परत एकदा 10,000 कोटी, 10,000 लोकांचा रोजगार हा विदर्भामध्ये उपलब्ध होतोय. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष जो दूर करायचा आहे त्यासाठी पेनगंगा नदीवर जवळजवळ 11 बॅरेजेस ऑलरेडी बांधण्यात आले आणि जिगाव प्रकल्पाला गती दिली आहे की जेणेकरून विदर्भाचा सिंचनाचा प्रश्न हा सोडवला जाईल. वैनगंगा आणि नळगंगा या नदीजोड प्रकल्पासाठी ऑलरेडी 83,646 कोटीचा जो खर्च आहे त्यासाठी पूर्णपणे मान्यता दिलेली आहे. इथे दोन्ही नद्या आपण जर जोडल्या तर पूर्ण परिसर हा हरित होईल. गोसीखुर्दचा जो राष्ट्रीय प्रकल्प आहे त्याला 1,500 कोटी हा निधी विदर्भामध्ये आम्ही ऑलरेडी दिलेला आहे आणि जून 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार आहोत. कदाचित 1-2 महिने त्याच्यात लागू शकतात, पण निधीची सोय झालेली आहे, कामाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा जो प्रकल्प आहे याचाही शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत 17 प्रकल्प होते, त्याच्यातले 10 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. 7 प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे आणि ते काम 2024च्या एंडिंगपर्यंत आणि 2025 पर्यंत तेही प्रकल्प आम्ही पूर्ण करू, कारण 10 पूर्ण केलेले आहेत. गोसीखुर्द येथे जलपर्यटन प्रकल्प आपण करतोय की ज्या जलपर्यटन प्रकल्पामुळे त्या परिसराला पाणी वगैरे तर मिळणार आहे, पण रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्या परिसरातील शेतीबरोबरचे जे इतर जोडधंदे आहेत त्या जोडधंद्याचा पूर्णपणे काम आम्ही विदर्भामध्ये करतोय की ज्याच्यामुळे विदर्भाला फायदा होईल. समृद्धी महामार्ग जे विदर्भ आणि मराठवाडा याचं जे टुरिझम सर्किट आपण करतोय त्याचा फायदा ऑलरेडी विदर्भाला होतोय, कारण मराठवाड्याकडून 7 ते 8 तासामध्ये आपण विदर्भात पोहोचतोय. त्याच्यामुळे बिझनेस आणि इतर गोष्टीला चालना मिळते.
तो जो प्रकल्प आहे समृद्धी प्रकल्प, तो आपण पुढे घेऊन जाण्याचा विचार करतोय की ज्याच्यामुळे आपल्याला अखेरचा जो टप्पा आहे तो गडचिरोलीपर्यंतचा मार्ग आपण वाढवण्याचं बघतोय. म्हणजे विदर्भाला संपूर्ण महाराष्ट्राशी जोडून दळणवळणाचं साधन उपलब्ध करून, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून पूर्णपणे मुख्य प्रवाहामध्ये विदर्भाची जोडणी होऊन या सगळ्या गोष्टी महायुतीच्या माध्यमातून ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी आपण कामं पूर्ण केलेली आहेत, इतर कामं वेगाने सुरू आहे. त्याच्यामुळे विदर्भवासियांसाठी हवेत आपण बोलत नाही आहोत, तर त्यांना अगदी त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी आपण घेऊन आलेलो आहोत आणि त्यांना या गोष्टींची पूर्तता करून दिलेली आहे. आणि याचं भान विदर्भवासियांना आहे आणि त्या दृष्टीने विदर्भवासीय येणाऱ्या या 19 तारखेच्या पहिल्या फेजमध्ये आणि दुसऱ्या फेजमध्ये नक्कीच महायुतीला मतदान करतील याच्यात तिळमात्रही शंका नाही. कारण विरोधकांकडे फक्त बोलायला आणि टीका करायला आहे अशी विरोधकांची परिस्थिती झालेली आहे की रडूबाई रडू आणि कोपऱ्यात बसू किंवा रडूबाई रडू आणि फेसबुक समोर बसू याच्यापेक्षा विरोधक दुसरं काहीही करू शकत नाही. काँग्रेसची अवस्था ती आहे महाविकास आघाडीमध्ये आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची अवस्था ही त्याच पद्धतीने झालेली आहे. यांच्यात उमेदवारीवरून आजही महाविकास आघाडीमध्ये पूर्णतः मतभेद आहेत. आमच्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधल्या पक्षांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की दुसऱ्या पक्षाच्या महाविकास आघाडीमधल्या उमेदवाराचं काम करू नका, काम थांबवण्याच्या सूचना महाविकास आघाडीमधल्या प्रमुख पक्षांनी आपल्या मित्र पक्षांना आणि स्वतःच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. आणि त्याची अंमलबजावणी अगदी विदर्भामध्ये ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये सुरू आहे की काँग्रेस सांगते ये वाला लेते हैं इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। शिवसेनेचं काम करू नका, शिवसेना सांगते की काँग्रेसचं काम त्या पद्धतीने करू नका. म्हणजे अजूनही त्यांच्यातला बेबनाव आणि अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांच्यामध्ये सुरू आहेत. त्याच्यामुळे अशा या बिघडलेल्या महाविकास आघाडीला विकासाचं काम करणारं जे महायुतीचं हे सरकार आहे आणि खास करून विकासाच्या कामाची धुरा ज्या नेत्याने या महाराष्ट्रात उचललेली आहे ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे की जे इतर राजकीय नेत्यांच्या विरुद्ध जे 18-20 तास काम करतात, 18-20 तास लोकांमध्ये बसून काम करतात, लोकांमध्ये वावरतात आणि पूर्णपणे महाराष्ट्राला गेल्या 2 वर्षात जर विकासाच्या अगदी पूर्णपणे वेगाने नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या महाराष्ट्राचे विकास पुरुष ज्यांच्याकडे बघायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात, ते जनसामान्याचे मुख्यमंत्री, कॉमन मॅन सीएम असं ज्यांना ओळखलं जातं आणि जनसामान्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते एकनाथरावजी शिंदे, त्यांच्या हातात ही धुरा आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही विकासाच्या गोष्टीला घेऊन मतदारांसमोर जातोय, विकास घेऊन जातोय. आमचं काम आमच्याबद्दल बोलतंय की आम्ही काय काम केले. मी आत्ताच तुम्हाला या सगळ्या कामाची, त्याच्यातल्या महत्त्वाच्या कामांची मी तुम्हाला माहिती करून दिली. आणि हे जे काम आहे हे घेऊन हा जो विकासाचा मुद्दा आहे, या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा जो मुद्दा आहे तो घेऊन आम्ही जाण्याचं काम करतोय. आणि ते काम जे आम्ही आदरणीय एकनाथरावजी शिंदे
साहेब यांच्या नेतृत्वाखाली करतोय आणि ते काम करत असताना या विदर्भामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जी लाट, विकासाची लाट, ती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशामध्ये 2014 पासूनची सुरू केली, तीच लाट, तेच काम आम्ही एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आणि शिवसेना या महाराष्ट्रात आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि त्या जोरावर आम्ही मतं मागतोय. आम्ही रडत नाही आहोत. आम्ही ज्या गोष्टीची मदत करतो, म्हणजे आजच तुम्ही ऐकलं असेल संजय राऊत साहेबांचं वक्तव्य की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशन बद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं, म्हणजे खरोखरच मला असं वाटतं की शिवसेनेच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे की ज्यावेळी 25,000 रुग्णांची शस्त्रक्रिया केली जाते, 5,000 बालक की ज्यांच्या हृदयाला छिद्र आहे अशांची शस्त्रक्रिया केली जाते, त्यांना मदत केली जाते. लोकांच्या कुटुंबामधून जे आजारी आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना आपण तयार करून उभं करतो. अशा फाउंडेशन बद्दल पैसे कुठून आले असं ज्यावेळी राऊत साहेब विचारतात, त्यावेळी मला राऊत साहेबांना विचारायचं आहे की मग मी कधीच कोणाच्या पर्सनल गोष्टीवर बोलत नाही, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, पण ज्यावेळी असा प्रश्न डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या फाउंडेशन बद्दल विचारला जातो तर दुर्दैवाने मला संजय राऊत साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की मग आपल्या मुलीच्या नावाने खातं असणाऱ्या सह्याद्री रिफ्रेशमेंट मधून की ज्यांना खिचडीचं काम दिलं होतं, ते जे आपल्या मुलीच्या खात्यामध्ये 60 लाख रुपये जे आलेले आहेत, त्याचा हिशोब आपण एका तरी आजारी माणसाच्या ट्रीटमेंटसाठी केला का? मग ते पैसे कुठून आले? निदान शिंदे साहेबांच्या फाउंडेशन कडून आमच्याकडे जो रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड आम्ही समोर देतोय की किती आजारी, गरजू, गरीब, कामगार लोकांच्या शस्त्रक्रिया, त्यांचे ऋणसेवा आम्ही पार पाडली आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि अजूनही त्या पार पाडतोय. 100 ॲम्ब्युलन्स आम्ही लोकांना देतोय. त्या ॲम्ब्युलन्समधून काही शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत नाही. आपल्याला माहीत असेल की ॲम्ब्युलन्स म्हणली की ती शिवसेना. आणि तेच आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे पुढे घेऊन जात आहेत, लोकांचं काम, जनतेचं काम, 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण, या पावलावर शिवसेना पुढे चालले. आणि अशा शिवसेनेच्या या समाजकारणाला ज्यावेळी संजय राऊत साहेब राजकारणाचं स्वरूप देण्याचं काम करतात, त्यावेळी खरोखरच वाईट वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आपण अजून किती खाली उतरवणार आहोत, हे मला राऊत साहेबांना विचारायचं आहे. आणि राऊत साहेबांनी कृपा करून त्याची उत्तरं आम्हाला द्यावीत अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. या 2 गोष्टी मला सांगायच्या होत्या. विदर्भातल्या मतदारांना मला सांगायचं होतं आणि आदरणीय शिंदे साहेबांचा प्रोग्राम जो आहे, सभा ज्या आहेत उद्या, त्या आपल्याला मी त्याची माहिती दिली आणि आपल्या सगळ्यांना आमंत्रण आहे की या सभेसाठी आपण सगळ्यांनी यावं. आणि मुख्यमंत्री साहेब या ज्या दोन्ही महायुतीच्या सभा आहेत, यातून आपलं जे म्हणणं मुख्यमंत्री साहेब सांगणार आहेत ते घेऊन यावं. दुसरा एक मुद्दा आहे की काँग्रेसची स्थिती पूर्णपणे खराब झालेली आहे. कोणाचा पायपोस कोणामध्ये राहिलेला नाही आहे. नेतृत्वहीन काँग्रेस झालेली आहे. काँग्रेसमधला जो महाराष्ट्रातला जे नेता वर्ग आहे तो आपापसातल्या भांडणामध्ये गुंतलेला आहे. दिल्लीमध्ये कोणाशी बोलावं हा प्रत्येकाला प्रश्न आहे. आणि मग अशा पद्धतीच्या काँग्रेसला आपण मत द्यावं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही विचारतोय.
कारण रामटेक हा मतदारसंघ आता पहिल्या फेजमध्ये आहे. माझे मित्र आदरणीय राजू पालवे साहेब हे काँग्रेसमधून माझ्या आधी याच विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेमध्ये आले. त्यांच्या पाठीमागे कुठची ईडी आणि CBI नाही आहे, माझ्या पाठीमागे कुठची ईडी आणि CBI नाही आहे. मी एका बिडडी चाळीत राहतो, 180 स्क्वेअर फुटाची 2 घरं आहेत. गरिबीतून वरती येऊन शिक्षण घेऊन इथपर्यंत पोचलो. त्याच्यामुळे मला काही भीती वाटत नाही की ईडी आणि CBI मुळे मी शिवसेनेत किंवा BJPमध्ये गेलो. कारण हा जो समज आहे हा चुकीचा समज आहे. मी जो गेलो शिवसेनेत किंवा माझ्यासारखे राजू पालवेसारखे जे लोक शिवसेनेमध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे येत आहेत ते फक्त विकासासाठी येत आहेत, ते समाजातील लोकांचं भलं करण्यासाठी येत आहेत. आणि म्हणून मी शिवसेनेत आलो. आज रामटेकची परिस्थिती अशी आहे की बहुल आदिवासी भाग आहे. आज भाजपने एका आदिवासी मातेला, स्त्रीला आज राष्ट्रपती पदावर बसवलेलं आहे. आदिवासींच्या खनिज कामाचे वेगवेगळे आम्ही प्रक्रिया घेऊन येतोय. त्याच्यामुळे रामटेक या मतदारसंघामध्ये महायुतीचं काम अगदी जोरात आहे आणि नक्कीच आमचा विजय या बाकीच्या ज्या 11 ज्या जागा आहेत त्याबरोबर रामटेकचा हा विजय हा आमचा अगदी पूर्णपणे विजय आहे आणि तो ठामपणे मी सांगू इच्छितो. आपण प्रश्न विचारू शकतो. मुख्यमंत्री आपण जर बघाल तर ते त्यांच्या प्रवासामध्ये झोपतात. जर तुम्ही त्यांना बघाल तर कमीत कमी 18 आज वर्षावर म्हणा ते कुठेही जातात. आज गर्दी लोक त्यांच्या बरोबर असतात. प्रत्येक कार्यक्रम करून त्यांची उपस्थिती प्रत्येक कार्यक्रमात असते आणि ती रात्रभर असते. दिवसा तुम्ही 9 वाजता म्हणालात तरी मुख्यमंत्री तयार असतात. तुम्ही त्यांच्या वेगवेगळे कार्यक्रम बघितले असेल. त्याच्यामुळे खरा एक विकास करणारा, कामसू आणि काम करणारा जनसामान्याचा मुख्यमंत्री आहे आणि ते स्वतःची काळजी न करता जनतेच्या काळजीसाठी आज 16-16, 18-18 तास काम करतात. रामटेकच्या मतदारांना हा प्रश्न पडला आहे की राजू पारवे त्या आधी भाजपमध्ये जाणार होते, मग नंतर शिंदे गटात गेले, कारण शिंदे साहेबांनी ती सीट सोडली नाही की ती शिवसेनेची आहे. तर हा संभ्रम आहे ना की हे भाजपमध्ये जाणार होते मग शिंदे गटात. मला वाटतं की राजू पारवेजी भाजपमध्ये कधीच जाणार नव्हते. त्यावेळी उठलेल्या त्या बातम्या होत्या. राजू पारवेंचं पहिल्यापासून मत होतं की शिंदे गटात जायचं, आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं काम करायचं. त्याच्यामुळे ह्या अफवा होत्या की ते पहिल्यांदा भाजपमध्ये जाणार, सीट नाही म्हणून इकडे आले. असं काही नाही. त्यांनी अगोदरपासून ठरवलेलं की आपल्याला विकास करायचा आहे रामटेकचा, आपल्याला मतदारांचा विकास करायचा आहे, समाजाचा विकास करायचा आहे. आणि म्हणून राजू पारवे अगदी पहिल्यापासून स्वच्छ मनाने आमच्या शिवसेनेत आले, एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आले. आता या तुम्ही पूर्व आणि पश्चिम विदर्भाचं म्हणताय की नाही, आम्ही काय शिंदे साहेब आणि मोदी साहेब आम्ही काही वेगळं लढत नाही आहोत. आम्ही महायुतीत लढतोय. त्याच्यामुळे या महायुतीचा जो आता आकडा आपल्या सर्वेमध्ये येतोय तो जवळजवळ 43 ते 45 सीट्स आहेत. आणि या ज्या सीट्स आहेत या संपूर्णपणे महायुतीच्या मिळणार आहेत. आणि महायुतीमध्ये आम्ही 2च मोठे पार्टनर आहोत आणि आम्ही या सगळ्या सीट 43 ते 45 सीट या आमच्या महायुतीच्या निवडून येतील. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या
की उमेदवार निवडत असताना आजची परिस्थिती तुम्ही महाविकास आघाडीची बघा किंवा महायुतीची बघा, उमेदवार निवडत असताना तुम्हाला काळजी घेऊन उमेदवार निवडावा लागतो, हा पहिला मुद्दा आहे. आणि तो निवडताना मग तुमच्या समोर ज्यावेळी जास्त चॉईस असते त्यावेळी तुम्हाला तो निर्णय घ्यायला थोडा उशीर होतो, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा की ज्यावेळी एखादा सक्षम उमेदवार हा तुमच्या पक्षामध्ये येऊन तुमच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवायला इच्छुक असेल आणि निवडणुकीमध्ये निवडून येणं हा निकष हा प्रत्येक पक्ष लावत असतो आणि मग त्याला अनुसरून जर निवडून येतोय असं वाटणारा उमेदवार जर आमच्याकडे येत असेल तर त्याला आम्ही घेणार. त्याच्यामुळे आमच्याकडे उमेदवार नाही असं जर कोण बोलत असेल तर तो एक विनोदच आपण समजायला पाहिजे. कारण उमेदवार जास्त आहेत म्हणून निवडायला वेळ लागतोय आणि म्हणून प्रॉब्लेम आहे. उमेदवार जर असते कमी असते तर एवढा वेळ लागला नसता. नाही नाही काय नाही काय आहे नाही गोष्ट काय माहिती आहे का की तुमाने साहेबांचा ज्यावेळी आपण सर्वे करतो त्या सर्वेमध्ये आदरणीय तुमाने साहेबांचं सर्वेमध्ये जे मानांकन होतं, ॲनालिसिस होतं, ते कुठेतरी कमी आलं. आणि त्या ॲनालिसिसमुळेच, कारण उमेदवार निवडताना ती प्रक्रिया प्रत्येक पक्ष राबवतो आणि त्या प्रक्रियेमुळेच तुमाने साहेबांचं ॲनालिसिस ते आल्यामुळेच त्यांची उमेदवारी जी आहे ती बदलण्यात आली. हा निर्णय श्रेष्ठींनी घेतला, पूर्ण विचारांती तो निर्णय घेतला आणि या निर्णयाबद्दल अगदी व्यवस्थितपणे सगळ्या शिवसैनिकांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना समजवण्यात आलं. त्यांना ते पटलं, कारण प्रत्येक पक्ष त्याच पद्धतीने तिकीट देतो. त्याच्यामुळे फक्त रामटेकसाठी तुमाने साहेबांसाठी हा नियम वापरला आणि इतर पक्षांनी असं काही वापरलं नाही असं नाही आहे. सगळेजण तोच नियम वापरतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक पक्षाला सीट बदलावी लागते कुठे ना कुठे आणि ते प्रत्येक पक्षात होतं. ते महाविकास आघाडीत झालं, ते महायुतीत झालं, पण त्याच्यामुळे नाराज कोण होत नाही, कारण ती नाराजी तात्पुरती असते. शेवटी पक्षाला महत्त्व आहे आणि पुढच्या विकासाला महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने नेते जे आदेश देतात त्याच्याप्रमाणे शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये कार्यकर्ते काम करतात. काय आश्वासन दिले हे तर सांगा तुमाने साहेबांना. कार्यकर्त्यांसकट पक्ष सोडणार होते, पण आता असं काय आश्वासन मिळालं शिंदे साहेबांकडून की त्यांनी आपलं बंधन अडचण? नाही, आश्वासन म्हणजे पक्षासाठी काम करण्याचं काम, पुढे आपल्याला एकत्र काम जे करायचं आहे. बघा, तुमाने साहेबांना आश्वासन देण्याची गरज नाही. एक खरा सच्चा कार्यकर्ता, पक्षाचा सच्चा नेता आहे. त्यांना पण ही गोष्ट कळते की बाबा सर्वेमध्ये जे आलंय त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे, नाहीतर प्रॉब्लेम होण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे त्यांना ते एवढे मोठे नेते आहेत की त्यांना तुम्हाला सांगायची गरज नाही की तुम्हाला आश्वासन दिलं जाईल किंवा काय, कारण ते पक्षाचे एक आधारस्तंभ आहेत इकडचे. त्यांना काय आपण सांगणार की तुम्हाला काय. यांना देऊ एक मिनिट, ह्यांचं उत्तर देतो, तुमचं देतो, बोला ना. नाही असं नाही, असं काही आपण भाजपवर आरोप करता कामा नये. कारण ज्यावेळी महायुती आम्ही लढतोय त्यावेळी ती जागा कोणाची आहे याच्यापेक्षा महायुतीचा उमेदवार हा निवडून कसा येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने झालेलं आहे. पण ते करण्यामध्ये जर दुर्दैवाने आमच्या जागा आल्या असतील तर याचा अर्थ असा नाही की आमच्याच का आल्या, कारण शेवटी जो येणारा खासदार आहे तो महायुतीचा खासदार आहे. त्याच्यामुळे जो सर्वे केला जातो तो पक्ष बघून केला जात नाही, उमेदवार तिकडून निवडून कसा येईल यासाठी केला जातो.
त्याच्यामुळे असं बोलणं चुकीचं ठरेल असं काही नाही. काय 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 नाही, त्यांचं ॲनालिसिस कुठच्या गोष्टीवर आहे ते आम्हाला कल्पना नाही त्याची. पण आमचं जे ॲनालिसिस आज मी बसलोय तुमच्या पुढे आणि जे ॲनालिसिस आजपर्यंत आम्ही दर दिवस आम्ही माहिती घेत असतो की कुठची पोझिशन आहे आणि आम्हाला स्पष्टपणे दिसतंय की हँड्स डाऊन म्हणजे अगदी थम्पिंग मेजॉरिटीने रामटेक आम्ही जिंकतोय आणि गडकरींची सीट पण जिंकतोय. बघा, सर्वे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, पॅरामीटर वेगळे असू शकतात. आमचा जो सर्वे आहे, आमच्या 11 जागा ज्या आहेत या पूर्व पश्चिम मधल्या आम्ही सगळ्या जिंकतोय पहिल्या आणि दुसऱ्या फेज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.